नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट. महाराष्ट्रात तूर बाजारामध्ये मोठी वाढ होणार. तुरीचे बाजारभाव 8,500च्या पार जाणार. 15 डिसेंबर नंतर तुरीच्या बाजारामध्ये मोठी मागणी वाढणार आहे. 15 डिसेंबर नंतर तूर बाजारभाव किती होणार? अतिवृष्टी असेल, लागवड कमी असेल, त्याचबरोबर मागणी आणि पुरवठा या 4 कारणांमुळे तुरीचे बाजारभाव तेजीत येणार. चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रात काय अशी कारणे आहे की जेणे करून तुरीचा बाजारभाव गेल्या काही दिवसापासून आपण बघितला असेल, तुरीचा बाजारभाव 60 ते 70 रुपयापर्यंत येऊन टेपलेला होता. परंतु आता तुरीच्या बाजारामध्ये वाढ आपल्याला दिसायला सुरुवात झाली आहे. काल परवाच्या मार्केटमध्ये आपण बघितलं, दुधनी असेल, जालना असेल 7,500, 7,600, हिंगणघाट असेल, मलकापूर असेल, या तूर बाजारामध्ये 70चा आकडा पार करून 75, 76, 77 रुपयापर्यंत आता तुरीचे बाजारभाव यायला सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसामध्ये हा आकडा 80, 85, 86 रुपयापर्यंत प्रति किलोचा तूर बाजारावर जाणार आहे. तूर बाजारामध्ये महाराष्ट्रात जे काही महत्त्वाचे मार्केट आहे, यामध्ये वाशिम मार्केट असेल, लातूर मार्केट असेल, मलकापूर मार्केट असेल, हिंगणघाट मार्केट असेल, उमरेड मार्केट असेल, दुधनी तूर मार्केट असेल, या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या तूर उत्पादक शहर आहे. याच्यामध्ये तुरीच्या बाजारावर सध्या आपण बघितलं, गेल्या काही दिवसांपेक्षा बाजारामध्ये चांगली सुधारणा आपल्याला पाहायला मिळत आहे. दुधनी मार्केट, लातूर मार्केट, जालना मार्केट 7,500, 7,600, 7,700 पर्यंत तूर बाजारावर आपल्याला मिळायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील गेल्या काही दिवसाचा आकडा जर आपण बघितला, तूर उत्पादन शेतकरी नाराज होते. परंतु आता आपण बघितलं असेल, महत्त्वाची जी काही मार्केट आहे, सोलापूर मार्केट असेल, मालेगाव मार्केट असेल, अमरावती मार्केट असेल, वाशिम मार्केट असेल, सावनेर मार्केट असेल, मलकापूर असेल, तुळजापूर असेल, 70, 75, 76 रुपयापर्यंत तूर बाजारावर वाढल्यामुळे तूर उत्पादक शेतकरी थोडा आनंदित आहे. गेल्या काही दिवसापासून, बऱ्याच दिवसापासून आपण बघितलं, तुरीचे बाजारभाव कमी असल्याने तूर उत्पादक शेतकरी नाराज झालेले होते. परंतु आता तुरीच्या बाजारामध्ये सुधारणा झाल्यामुळे तूर उत्पादक शेतकरी आनंदात आहे. कारण का, येत्या काही दिवसामध्ये अजून असा शॉर्टेज जर राहिला, 3 महत्त्वाची कारणे तूर बाजारभाव वाढण्यासाठी: मागणी वाढलेली आहे, दुसरं उत्पादन कमी झालेलं आहे, अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं, आणि तिसरं जी काही निर्यात आहे तुरीची, ही तुरीची निर्यात सुद्धा बाहेरच्या राज्यांमध्ये चांगली पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातून तुरीचं जे काही उत्पादन होतं, याच्यातलं बहुतेक उत्पादन जे आहे महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यांमध्ये गेलं जातं. मग आता हे उत्पादन जर बाहेरच्या राज्यामध्ये चांगल्या प्रमाणात गेलं तर तुरीचे बाजारभाव अजून सुधारणा आहे. मागच्या वर्षीचा हायेस्ट बाजारभाव जो 80, 90, 95 रुपये, त्याकडे आता तुरीचे बाजारभाव, सर्वात जास्त बाजारभावाची महिने जर असतात, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्यामध्ये सर्वाधिक तूर आपल्याला बाजारभाव मिळत असतात. येत्या काही दिवसामध्ये तूर बाजारभाव अजून किती वाढणार हे बघणं गरजेचं आहे. परंतु 15 डिसेंबर नंतर आता बाजारभाव 70, 75, 80 रुपयापर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. व्यापारी वर्ग असेल किंवा शेतकरी वर्ग असेल, यांच्यामध्ये थोडंसं आता आनंदाचं वातावरण झालेलं आहे. तूर उत्पादन शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी आहे. जे बाजारभाव 60, 70 रुपयापर्यंत सरासरी थकलेले होते, आता ते बाजारभाव 70, 75, 80 रुपयापर्यंत आपण पाहायला मिळतो. यावर्षी तूर बाजार वाढण्याचे सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे अतिवृष्टी. जवळजवळ 14 लाख हेक्टरचं खरीपाचं पिकांचं नुकसान झालं आहे. यामध्ये जे काही तूर उत्पादक शहरं आहे, बुलढाणा असेल, अमरावती असेल, वाशिम असेल, यवतमाळ असेल, अहिल्यानगर असेल, जळगाव असेल, परभणी असेल, बीड असेल, यांच्यामध्ये जास्त नुकसान झाल्यामुळे याचा फटका तुरीच्या उत्पादनाला आपल्याला पाहायला मिळतो. एकूण ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये 30 जिल्ह्यातील शेती प्रभावित झाली आहे. सर्वाधिक नुकसान झालेलं आहे सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर आणि भाजीपाला, फळे या पिकांचं. आता या प्रभावित झालेल्या क्षेत्रांपैकी ज्या ठिकाणी तूर पिकवली जाते, या ठिकाणाहून उत्पन्न कमी घातल्यामुळे आता आपल्याला इथून पुढे तुरीचे बाजारभाव चांगले पाहायला मिळणार आहे. तूर बाजाराची लेटेस्ट अपडेट असेल. महाराष्ट्रात 3 प्रामुख्याने तुरी असतात. लाल तूर सर्वाधिक उत्पादन केलं जातं, पांढरी तूर आणि काळी तूर. काळी तुरीचं प्रमाण कमी असतं, परंतु येत्या काही दिवसामध्ये आपल्याला या 3ही बाजारभाव तेजीमध्ये पाहायला मिळणार आहे. सरासरीचा दर जो आपला बघितला, सध्या पांढरी लाल तूर 7 ते 8 हजारापर्यंत बाजारभाव आहे. येत्या काही दिवसामध्ये हा बाजारभाव सुधारून 80, 85, 90 रुपयापर्यंत जाण्याची शक्यता आहे. तूर बाजाराची लेटेस्ट अपडेट असतील, तूर बाजाराचे रोजचे बाजारभाव असतील, हे सर्व सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. तूर बाजारभाव लेटेस्ट अपडेट, तूर बाजारभाव मलकापूर, जालना, वाशिम, उमरेड, पारशिवनी या सर्व मार्केटचा लेटेस्ट अपडेट बाजारभाव आपण चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी टाकत असतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.